पंचतारांकित ऑर्किड हॉटेलला महापालिकेनं सील केलंय। मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स थकवल्यानं मनपानं ही कारवाई केली आहे। मागील 4 वर्ष हॉटेल व्यवस्थापनानं मालमत्ता कर भरलेला नाही। कर थकबाकीची रक्कम तब्बल 14 कोटी आहे। पुण्यातील बालेवाडी भागात हे हॉटेल आहे। प्रसिद्ध उद्योजक हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांच्या मालकीचं हे हॉटेल आहे। दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून मी काही त्या जागेचा मालक नाही असं विठ्ठल कामत यांनी म्हटलेलं आहे। विठ्ठल कामत यांनी झी24 तासकडे नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। बालेवाडी जे आहे ती जागा स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची आहे आणि म्युनिसिपालिटी आणि स्पोर्ट्स ऑफ इंडिया ऑथॉरिटी मध्ये जो काही करार आहे वी आर द ओनली कस्टोडियन। आम्ही तिथे फक्त हॉटेल मॅनेज करतोय आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे न्यायालयात गेलेलं आहे आणि न्यायालयाने त्यासाठी सेटलर नेमला आहे। त्यामुळे तुम्ही काही बोलू शकत नाही। हे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि म्युनिसिपालिटी मध्ये आहे साहेब हे प्रकरण। पण कामत सर, मोठ्या कष्टानं मिळवलेलं नाव खराब होईल असं वाटत नाही का? नाही, माझं नाव खराब होण्याचा प्रश्न माझं पर्सनल असतं तर माझं खरोखर खराब होईल आणि नावासाठी फार इम्पॉर्टंट आहे। परंतु हे मी आता उद्या तुम्ही एखाद्या गोष्टीचा यू आर ओनली अ कस्टोडियन, मी काही त्या जागेचा मालक नाही आहे साहेब। कामत सर, माझा पुढचा प्रश्न आहे की हा प्रश्न, हे सगळं प्रकरण कधी सुटेल असं आपल्याला वाटतंय? कारण कोर्टात असल्यामुळे सोमवारी कोर्टाचा डेट पण आहे। त्यामुळे कोर्टामध्ये हे प्रकरण जे आहे त्यामध्ये सुरुवातीला टेंडरिंग होतानाच जे झालेलं आहे की बाबा टेंडरिंग बद्दल जी फी जी आहे ती स्पोर्ट्स ऑथॉरिटी देणार आणि हे प्रकरण त्याप्रमाणे जे काही आमच्या बाजूने पैसे भरायचे आहेत आम्ही भरलेले आहेत, स्पोर्ट्स ऑथॉरिटीने जे भरायचे आहेत, त्यामुळे हे प्रकरण तसंच राहिलं आणि मला वाटतं कोर्टात त्याचा निकाल लवकरच लागेल साहेब। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।